छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखें उस मंजिल को जो छोड़ चुके हैं। नवरात्रीचा उत्सव प्रथम आपण आदिमाया जगदंबा यासाठी प्रार्थना करूया आणि नंतर मी भाषणास किंवा तुम्हाला काही गोष्टी सांगण्यास सुरुवात करते. आवाज थोडासा बसलाय पण प्रयत्न करते. जय जय हे जगदंबे माता, जय जग हे जगदंबे माता, द्वार तुम्हारे जो भी आता, द्वार तुम्हारे जो भी आता, बिन मांगे सब कुछ पा जाता. जय जय हे जगदंबे माता, जय जय हे जगदंबे माता. तर या नवरात्रीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी मला या शाळेत बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. संचालक मंडळ, मुख्याध्यापक पाटील सर आणि माझी डायना मावशी, सभापती असेल किंवा चेअरमन असेल मला पोस्ट तिची माहीत नाही, कदाचित माझ्या जन्माच्या अगोदरपासून ती माझ्या आईची मैत्रीण होती, त्याच्यामुळे तिला मी नक्की म्हणेन डायना मावशी. तर आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना याच्यासाठी म्हणेन की जर का मी तुम्हाला मित्रमैत्रीण म्हटलं नाही तर कदाचित तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्षही देणार नाही. मग तुम्हाला कोणतरी मोठी डॉक्टर माशी वाटेल आणि घाबरून, जसं डॉक्टरांच्या केबिनमध्ये आई बाबा घेऊन गेल्यावर घाबरून बाजूलाच उभे राहतात तसे राहाल, तसं मला नको आहे. आपण आज थोडंसं हितगुज करणार आहोत. आरोग्याविषयी मी बोलणार आहे आणि सगळंच बोलणार आहे. खरं तर आतापर्यंत जवळजवळ 1000च्या वर ठिकाणी माझे लेक्चर्स किंवा थोडंफार बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही पहिल्यांदाच अशी वेळ आली की मुलं आणि मुली एकत्र आहेत, कारण मी जास्त करून मुलींसाठी बोलत असते, महिलांसाठी जास्त बोलते. थोडंसं वाचून आले मुलांसाठी काय बोलायचं ते, आणि याची आपण सुरुवात करूया. आरोग्याबद्दल सगळ्यांनी नीट ऐकायला असं मला वाटतं. वरती बसलेल्या मुलींना सुद्धा सांगते, थोडंसं गडबड करू नका, सगळ्यांनी नीट ऐका. तुमची शाळा मला खूप आवडली, त्याच्यापेक्षा तुमची जी गर्दी आहे ना ती फार सुंदर दिसते आहे, खूपच छान. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही म्हणाल मी असं का म्हणते. लहानपणी आजी असायची आमच्या घरात. हल्लीच्या काळात विभक्त कुटुंबामध्ये कधी कधी आपण असतो मुंबईत आणि आजी असते कोकणात. आजी नसते जवळ बऱ्याच वेळेला आणि संस्कार पण थोडेसे कमी होतात त्याच्यामुळे. पण लहानपणी कंपल्सरी आजी किंवा आजोबा असेल, जास्त करून आजी आपल्याला देवाच्या खोलीत संध्याकाळी हातपाय धुवून बसवायची आणि म्हणायला लावायची, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. आरोग्यम म्हणजे हेल्थ. आरोग्य म्हणजे काय तर शारीरिक नव्हे. आरोग्य फक्त शरीराने असतं का, की पुष्कळ चांगली बॉडी आहे, मस्त जिममध्ये जाऊन आले म्हणजे आरोग्य का? नाही. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बांधिलकी किंवा परिपूर्णता किंवा स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. हेल्थ इज नॉट ओनली अ फिजिकल. हेल्थ इज डिफाइंड ॲज अ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन इज कॉल्ड ॲज अ हेल्थ. तर आरोग्य म्हणजे मानसिक सुद्धा असायला पाहिजे. जर एकदम खूप मस्त तब्येत असेल, जिममध्ये जाऊन आला असेल आणि संध्याकाळी गावामध्ये जर तो भांडणं करत असेल, मारामाऱ्या करत असेल, तर ते चांगलं आरोग्याचं लक्षण नव्हे. तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बांधिलकी.
आता आपण विचार करूया की स्वच्छतेच्या, मुलं मुली आहात त्यांच्या आपण स्वच्छतेबद्दल बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण जेव्हा स्वच्छतेचा विचार करतो तेव्हा त्याचा शारीरिक आरोग्याशी संबंध नक्कीच साधला जातो. आता स्वच्छता कशी, त्याचा फार महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यात आहे. स्वच्छतेचा फार महत्त्व आपण द्यायला हवं. सगळ्या मुलामुलींनी ऐकायचं आहे स्वच्छता कशी. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, मी डॉक्टर आहे, म्हणून तुम्ही जरा नीट ऐकाल तर बरं होईल. लघवीसुद्धा भरपूर पाणी प्यायल्याने आपल्याला लघवी साफ होते. जर लघवी आपण तुंबवून ठेवली किंवा पाणी भरपूर प्यायलं नाही तर आपल्याला मूतखडा म्हणजे किडनी स्टोन असं होऊ शकतं. तर आपण पाणी भरपूर प्यायला हवे, पालेभाज्या भरपूर खायला हवे. दुसरी काळजी कशाची घ्यायला हवी तर चेहऱ्याची. चेहऱ्याची काळजी घेताना आपण त्याच्यामध्ये डोळ्यांचा विचार करूया. डोळ्याची काळजी कशी घ्याल तर डोळ्यांवर ताण येईल असं सतत कॉम्प्युटरवर बसू नये आपण. बऱ्याच वेळेला कॉम्प्युटरवर आपण गेम खेळत असतो, सतत तेच. उद्या परीक्षा आली तरी आई थांबा थोडा वेळ, मला कॉम्प्युटरवर गेम खेळत बसायचं आहे. आमच्या वेळेला कॉम्प्युटर नव्हता, तुमच्या वेळेला आहे, तुम्हाला शिकायलाही लागत नाही. आम्हाला मी क्लास जॉईन करून कॉम्प्युटर शिकले, तुम्हाला आपोआपच येते, चांगली गोष्ट आहे. पण सतत कॉम्प्युटरवर बसणं ही चांगलं नाही आहे. कॉम्प्युटरवर बसणं, पोगो बघणं, सारखं डिस्कवरी चॅनल वगैरे सारखे चॅनल बघावे, पण डोळ्याला थोडा आराम पण हवा. दिवसभर तुम्ही शाळेत दमता, टीचर दिवसभर शिकवत असतात, वेगवेगळे क्लास चालू असतात, अशा वेळेला आपल्याला थोडंसं कंटाळा येतो आणि मग आपण इकडे तिकडे बघतो. म्हणून डोळ्याची निगा राखण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या तोंड आणि डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवायचे. घाणेरडे हात डोळ्यामध्ये घालायचे नाही. दुसऱ्याचा रुमाल आपण वापरायचा नाही, आपण आपलाच रुमाल वापरायचा. आणि कमी उजेड असलेल्या खोलीमध्ये अभ्यास करायला बसायचं नाही. जिथे भरपूर प्रकाश आहे, जिथे ट्यूबलाईट आहे किंवा लाईट आहे, अशा खोलीत आपण अभ्यास करायला बसायचं. डोळ्याला जर ताण पडत असेल तर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायला हवं. चष्मा लागला असेल तर त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला हवी. हे झालं डोळ्याबद्दल. आता कानाबद्दल. कानाचं काय आहे की बरेच जण बसल्या बसल्या जागी शेजारी काडी असली कानात घालत असतात. शक्यतो छोटी मुलं एवढी कानात काय घालताना मी बघितली नाही आहेत. मोठी माणसं आमच्यासारखी कानामध्ये पिना काहीतरी काडी वगैरे घालतात. आणि तुम्हाला माहिती आहे कानाला पडदा असतो आणि जर पिन आत गेली तर पडदा फाटतो. तो पडदा म्हणजे असा नाही की आपण जाऊ टेलरकडे आणि आणू नवीन पडदा शिवून, असं नाही आहे. तो पडदा वरतून तयार करून पाठवलेला आहे. मग ते परत पडद्याला इन्फेक्शन झालं की त्यातनं पाणी वाहतं, आपल्याला कमी ऐकायला येतं, मळ साठतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून कानामध्ये पिन किंवा काडी घालायची नाही. खाज आली तर आईला सांगायचं, बाबांना सांगायचं, कानाच्या डॉक्टरांकडे तपासायला न्यायचं. ज्या मुलींच्या, आता मुलींच्याबद्दल बोलते तर मुलं थोडेसे हसतील तुम्हाला, पण त्याला नाईलाज आहे, हे बोलणं गरजेचं आहे. काही मुलींच्या म्हणजे बऱ्याच मुलींच्या डोक्यामध्ये उवा असतात. आता मुलांना खूप मजा वाटणार कारण मी तुमच्या विरुद्ध बोलते आहे. पण आता ते लांब केस असले की ते उवा होतात. तुमचे छोटे केस आहेत त्याच्या उवा राहणार कशा, नाही राहू शकत. आता त्यांच्या उवा आहेत तर त्यांनी काय करायचं, आईला सांगायचं बाबा मला खाज येते. एका मैत्रिणीच्या दुसऱ्या डोक्यात उवा जातात. ह्या वयामध्ये ते सांभाळायला पाहिजे कारण ह्या वयामध्येच उवा होऊ शकतात. तर म्हणून आईला सांगायचं, मेडिकेअरसारखे शॅम्पू आलेले आहेत ते आपण केसाला लावून दुसऱ्या दिवशी आंघोळ करू शकतो, त्याने त्या उवा मरून जातात पटकन. कारण ते जर आपण जपायला, ते उवा वगैरे जपायला ते काय सिल्कचे किडे नाही आहेत की त्याच्यापासून आपण सिल्क तयार होतो, ते किडे नाही आहेत. ते जपून आपल्याला धोका आहे. कसला धोका आहे, जर आपण ते तशाच सांभाळून ठेवल्या तर जखमा तयार होतात आणि ते एकदम जखमावून इकडे लिम्फ नोड किंवा इथे या असतात ना, इथले लिम्फ नोड, ते आपल्याला गाठी तयार होतात. गळ्याच्या खाली इन्फेक्शन होऊन ताप येऊ शकतो जास्त प्रमाणात झालं तर, इथे जखमा झाल्या डोक्यामध्ये तर म्हणून वेळच्या वेळी स्वच्छता करणं गरजेचं आहे. आता ही स्वच्छता झाल्यानंतर तुम्हाला दाताची स्वच्छता सर्वात सकाळी उठल्यावर काय करायला पाहिजे, 2 वेळा दात ब्रश करायला हवेत. ब्रश करावे, सकाळी उठल्यावर ब्रश करून स्वच्छ सूळ भरायची, रात्री झोपताना ब्रश करून स्वच्छ सूळ भरायची. आता इथे मुलं आणि मुली जमलेले आहेत. हे इथे लावलेले दिसते तुम्हाला बॅनर, मिशन पिंक हेल्थ आहे. मी थोडंसं आरोग्याबद्दल 5 मिनिटं बोलीन आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3-4 गोष्टी सांगेन. थोडी चुळबुळ तुमची मला दिसती आहे पण तुमच्या फायद्याचं सगळं मी बोलते. आता मिशन पिंक हेल्थ जे आहे हे काय आहे तर हे मुलींसाठी आम्ही कॅम्पेन करतोय. आमचे हे मिशन चालू आहे. कशासाठी, ह्या 10 ते पुढच्या वयोगटातल्या मुली आहेत त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल राहावं आणि त्या हेल्दी राहाव्यात. ह्याच्यामध्ये मुली वयात येताना काय बदल होतात ते सांगितलं जातं. आता तुम्ही खूप छोटी मुलं पण आहात, मोठी मुलं पण आहात, जी वयात आलेली आहेत, जी वयात येत आहेत, तर आपल्याला माहिती असणं फार गरज आहे. आता काळाची फार गरज आहे कारण आपण जेव्हा वयात येण्याची वयोमर्यादा मुलांची काय आहे
10 ते 16 आणि मुलींची 9 ते 16. वयात येणं म्हणजे काय? किशोरावस्था, पौगंडावस्था, प्युबर्टी चेंजेस. म्हणजे काय होतं? लैंगिक, शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, दोघांमध्ये बदल होत असतात. आणि ह्या बदलांना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला ह्या शिक्षणाची गरज आहे. आता कसले बदल होतात मुलींमध्ये? शारीरिक बदल कुठले होतात? मुलांनी जेव्हा मुलींबद्दल बोलताना हसायचं नाही आहे आणि मुलींनी पण मुलांबद्दल बोलताना हसायचं नाही आहे. कारण तुमच्यासमोरच तुम्ही आत्ता 5वीत आहात, काही 10वीतल्या मुलींना दिसते, अरे अचानक हा मुलगा उंच व्हायला लागला आहे, त्याला दाढी मिशी यायला लागली आहे, आपण पण उंच झालो आहे, आपण थोड्याशा जाड्या पण झालो आहे. तर मारियाची परीक्षा होती, तर तिची आई जवळ घरात आली लवकर बँकेतनं. परीक्षा, गणिताचा पेपर तिला खूप कठीण जायचा. तुमची पण परीक्षा आली आहे मला वाटतं, झाल्या नाही, चालू होईल आता परीक्षा. खूप टेन्शन येतं गणिताचं. गणित सगळ्यांना जमतं असं नाही, थोडं मलाही जमत नव्हतं. गणिताची परीक्षा जवळ आलेली आणि मारियाची आई बँकेतनं लवकर घरी आली, कारण तिला गणित नीट येत नव्हतं. आल्यानंतर बघते तर काय, मारिया बसले सोफ्यावर, हातामध्ये गणिताचं मांडीवर पुस्तक, हातात पेप्सीची ग्लास, वॉकमॅन आणि TV ऑन. आई आली, वॉकमॅन काढला, पुस्तक बाजूला केलं, पेप्सीची बॉटल बाजूला केली, TV बंद केला, किचनमध्ये जाऊन मसाला दूध तयार केलं आणि तिला दिलं. आणि दोघी गणित करायला बसल्या. आई म्हणाली, उद्या पण मी लवकर येईन ना बँकेतनं. दुसऱ्या दिवशी आई बँकेतनं घरी आली आणि तिला दुसऱ्या दिवशी म्हणाली, मारिया तुला गणिताचा पेपर खूप कठीण जातो ना, मग तू एका वेळेला वॉकमन, एका वेळेला पुस्तक आणि TV आणि हे सगळं कसं एकाच वेळा? अर्जुनाने पोपटाचा डोळाच बघितला होता फक्त. म्हणून तुम्ही ध्येयाकडे लक्ष द्या. तुम्हाला मोठमोठी नावं माहिती आहेत, आपण ध्येयाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला क्रिकेट आवडते, त्याच्याकडे अभ्यास तर करायलाच पाहिजे, ड्रॉइंग, पेंटिंग. म्हणून अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसला तसा फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्या. हे पत्र ऐकायचे तुम्ही. छोट्या गर्भात असलेल्या मुलीने आईला लिहिलेलं आहे. ही कल्पना आहे. का ग, तुला माझी थोडीशी आठवण येत नाही का? तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती लावून आशा लावून बसले होते, पण तू मला मारूनच टाकलंस. आणखी कोणाचा स्पर्श नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या 4 महिन्यात मी जे काही अनुभवलं ते फक्त तुझ्यामुळेच ग आई. तुला आठवतं का, माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा तेव्हा तू त्याला समजवायचीस की रडू नकोस, आता थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, आई भाऊ नाही ग, राजा भाईची छोटी बहीणच येणार आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. याविषयी व सर्वांच्या आरोग्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने मी घेत आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.